Hello everyone, today in this video lecture we are going to learn about the pesticide residues as toxin, while its types fluorinated and non-fluorinated. Generally, the pesticide term referred to as an agricultural chemical used to control the growth of that pest. In this, what happened? It directly results in the high productivity. Here it is defined that the pesticide is defined as any substance intended for preventing, destroying, attracting, repelling, or controlling pests, including unwanted species of plant or animal during the production, storage, transpiration, distribution, and processing of the food, agricultural commodities, and animal feed, of which may be administered to the animals for the control of इकोपॅरासाइट्स. जनरली पेस्टिसाइड्स यूज का केले जातात? एक सबस्टन्स आहेत जे प्रिव्हेंट करतात, म्हणजे एखादं आपण ग्रेन्स असो किंवा कुठलाही प्रोडक्ट किंवा फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स असो, ह्याला आपल्याला डिस्ट्रॉय होण्यापासून किंवा पेस्ट जे असतात, रोडंट्स, फ्लाईज वगैरे यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी जे आपण सबस्टन्स यूज करतो, दॅट इज नथिंग बट पेस्टिसाइड्स. ते जनरली मग आपण ते प्रोडक्शनला यूज करतोय, स्टोरेजच्या वेळी यूज करतोय किंवा डिस्ट्रीब्युशन किंवा प्रोसेसिंगच्या सायकलमध्ये. तर इन शॉर्ट, पेस्टिसाइड्स is nothing but the agricultural chemicals generally used to control the growth of that pest. So what happens? It indirectly increases the production very high. Now, according to FAO, in 1986, pesticides हे defined केलेले आहेत as a substance intended for the use of plant growth regulator, defoliant or desiccant. The term excludes fertilizers and antibiotics or other chemicals administered to the animals to stimulate their growth or to modify their reproductive behavior. So according to FAO, त्यांनी काय डिफाईन केले पेस्टिसाइड्स? दॅट कुठलाही सबस्टन्स किंवा मिक्सचर ऑफ सबस्टन्स जो प्लांट ग्रोथ रेग्युलेटरला हेल्प करेल इंटेंट करायला, किंवा कुठल्याही प्रोडक्शन प्रोसेसला त्याची रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर किंवा कुठल्याही एखाद्या ॲनिमलचं स्टिम्युलेट द ग्रोथ जे आहे तसं प्रिझर्व करायला हेल्प करतं, दॅट इज नथिंग बट पेस्टिसाइड्स. टाइप्स आहेत त्याचे क्लोरिनेटेड पेस्टिसाइड्स अँड नॉन क्लोरिनेटेड पेस्टिसाइड्स. क्लोरिनेटेड पेस्टिसाइड्स जनरली includes DDT, BHC, क्लोरोडेन, टॉक्साफेन, एलिड्रिन, डायइल्ट्रिन, then methoxychlor, heptachlor, mixerex, dicloflo, endosulfan, and telodrin, etc. These are the chlorinated pesticides generally used to control the pest. Here DDT stands for dichlorodiethylene trichloroethane, while BHC stands for benzyl hexachloride. Moving ahead, first we will look for the chlorinated pesticides. These chlorinated pesticides generally are nothing but the hydrocarbons or organochlorines. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की हे जे कंपाऊंड्स आहेत जनरली कॅरेक्टराइज्ड झालेले आहेत फ्रॉम द प्रेझेन्स ऑफ कार्बन, क्लोरीन, हायड्रोजन किंवा ऑक्सिजन ॲटम्स इंक्लुडिंग द नंबर ऑफ C or Cl बॉन्ड. सेकंड आहे की त्यांचं प्रेझेन्स आहे सायक्लिक कार्बन चेन्स वरती इंक्लुडिंग बेन्झिन रिंग. Then lack of any particular active intramolecular site. Fourth is polarity and lipophilic. Next, fifth is chemical unreactivity. That is, they are stable in the environment. These chemicals came concentrated in the food chain. मग ह्याच्यामुळे काय होणार आहे, जो फॅट आहे तो डिपॉझिट होणार आहे मॅमल्स मध्ये इंक्लुडिंग ह्युमन्स, आणि त्याच्यामुळे क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स हे इनडिफायनेटली तिथेच डिपॉझिट होणार आहे, आणि त्यामुळे क्लोरिनेटेड पेस्टिसाइड्सचा हा टॉक्सिक इफेक्ट आपल्याला इथे ऑब्झर्व होणार आहे. नेक्स्ट आहे की मेजर कॅटेगरीज आहेत ह्याच्या केमिकल्सच्या, इंक्लुडिंग क्लोरिनेटेड बायसायक्लोडाईन्स, दॅट इज ऑर सायक्लोडाईन्स सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. नेक्स्ट इज हेक्झाक्लोरोसायक्लोहेक्झेन, टोक्साफाइन अँड DDT ग्रुप्स. हे जे सायक्लोडाईन्स आहेत त्याच्यामध्ये ॲलिड्रिन, डायॲलिड्रिन, क्लोरोडेन, हेप्टाक्लोर,
etc. are present, while hexachlorocyclohexanes मध्ये Leiden, that is गॅमा BHC ग्रुप्स आर प्रेझेंट. ह्याच्यामध्ये जे केमिकल्स आहेत हे ऑफनली कन्सिडर कसे केलेले आहेत तर ग्रुप ऑफ दॅट ऑर्गॅनोक्लोराईन पेस्टिसाइड्स म्हणून. आणि ह्याचा जो मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे हा डिफिकल्ट होतो फ्रॉम दॅट ऑर्गॅनोक्लोरो पेस्टिसाइड्स सच एस फ्युमिगंट्स, क्लोरिनेटेड ऑर्गॅनोफॅट्स आणि क्लोरिनेटेड ॲलिफॅटिक आणि अरोमॅटिक ॲसिड्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. सो नॉन क्लोरिनेटेड मध्ये बघायला गेलं तर ऑर्गॅनोफॉस्फेट, कार्बामाइड्स, डायपायरिडियलियम, हर्बिसाइड्स, थायोसायनाइड, इन्सेक्टिसाइड्स, फिनॉल्स, फ्लोरोॲटेट डेरिव्हेटिव्स हे याच्यामध्ये इन्क्लूड होतात. वाईल बोटॅनिकल इन्सेक्टिसाइड, सिनर्जेस्ट आणि मायक्रोबियल इन्सेक्टिसाइड सुद्धा ह्याच्यामध्ये असतात. हे जनरली परसिस्ट होत नाहीत, म्हणजे त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे फूड चेन मध्ये जनरली एवढं कॉन्सन्ट्रेशन नसतं. परसिस्टन्स म्हणजे काय की एखादं जर आपल्याला डिटरमाइन करायचं असेल की टू डू समथिंग इवन दो ते म्हणजे कोणाला पटलं नाही तरी पण आपल्याला जे करायचं आहे दॅट इज नथिंग बट दी परसिस्टन्स. ह्याचं जो मोमेंट ऑफ रेसिड्यूज इन दी एन्व्हायरमेंट ह्याचं आहे मेन कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचं काय आहे की हे जे मेन मेजर सोर्स आहे या एन्व्हायरमेंटचा तो कुठून कंटामिनेशन होणार आहे पेस्टिसाइड्स मधूनच, जो जेणेकरून जे डिपॉझिट होणार आहेत ऍप्लिकेशन ऑफ दी केमिकल्स टू कंट्रोल दी ॲग्रिकल्चरल पेस्ट. ॲग्रिकल्चरल पेस्टला आपण जे केमिकल्स यूज करणार आहोत की कुठलाही पेस्ट रेसिड्यू किंवा कुठलाही इन्सेक्टिसाइड्स किंवा रोडंट्स हे आपल्याला ॲग्रिकल्चर प्रोडक्टला हार्म नाही करायला पाहिजे, म्हणून आपण जो केमिकल पेस्टिसाइड्स यूज करणार आहोत हा मेजर सोर्स आहे एन्व्हायरमेंटलचा जो कंटामिनेट होऊ शकतो ड्यू टू दिस डिपोजिशन. त्याच्यानंतर जे पेस्टिसाइड्स आहेत हे जनरली वॉटर आणि एअर मुवमेंटनीच डिस्पर्स्ड होतात. त्यामुळे जे बायोलॉजिकली सिस्टम म्हणजे बायोलॉजिकलच्या टर्म्समध्ये एअर आणि वॉटर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डिस्पर्सिंग दिस पेस्टिसाइड्स. वाईल त्याच वेळी केमिकल और बायोकेमिकल ट्रान्सफॉर्मेशन ऑफर होतं, त्यामुळे नॉन टॉक्सिक किंवा टॉक्सिक कंपाऊंड्स इन दी एन्व्हायरमेंट हे सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन होतं. बायोलॉजिकल मुवमेंट कॅन बी इन्क्लूड biological movement example. They have given that uptake and translocation of some pesticides by plant as well as bioaccumulation through food chain. While this movement of the pesticide residues इनव्हेरिएबली डिपेंड्स कशावरती होतात तर स्पेसिफिक मॉलिक्युलर स्ट्रक्चर आणि फिजिकल प्रॉपर्टीज वरती. फॉर एक्झाम्पल जर मोर वॉटर सोल्युबल पेस्टिसाइड असेल तर तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे आणि इझिली त्या वॉटर बरोबर फ्लो होणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मेशनचा एन्व्हायरमेंट थ्रू होणार आहे हे फास्ट असणार आहे ॲज कम्पेअर टू लेस सोल्युबल टाईपचा. हे नाही काय होणार आहे की हा जो लेस सोल्युबल आहे जो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह नाही होणार त्यांनी तो कशामध्ये राहणार आहे तर सॉइल आणि व्हेजिटेशन मध्ये. व्हेजिटेशन याने प्लांट्सच्या रूट्सला किंवा प्लांट्स थ्रू तो प्लांट्स जेव्हा ट्रान्सलोकेशन करतील तेव्हा त्या थ्रू तो ट्रान्सपोर्ट होणार आहे, त्यामुळे ते फिजिकली लेस मोबाईल आहेत म्हणजे जास्त करून ट्रान्सपोर्ट होऊ शकत नाहीत ॲज कम्पेअर टू वॉटर सोल्युबल पेस्टिसाइड्स. ह्याच्यामध्ये हायड्रोफोबिसिटी ऑल्सो प्रोव्हाइड सम पोटेन्शियल फॉर केमिकल्स टू अक्युमुलेट इन लिपिड रिझर्व्हर्स सच एज ॲडिपोज टिश्यूज इन ॲनिमल्स और ऑइल्स और ऑइली प्रोडक्ट ऑफ दी प्लांट. ह्याच्यामध्ये जो हायड्रोफोबिसिटी म्हणजे फिअर ऑफ वॉटर, त्याच्यामध्ये जो आहे पोटेन्शियल त्या केमिकलमध्ये हा लिपिडच्या फॉर्ममध्ये अक्युम्युलेट होणार आहे ॲडिपोज टिश्यूजमध्ये ॲनिमलमध्ये किंवा ऑइल किंवा ऑइली प्रोडक्ट्स ऑफ दी प्लांटमध्ये. हे झालं मुवमेंट ऑफ एन्व्हायरमेंटचं. होल्ड ऑन. नेक्स्ट आहे की त्याचं मेकॅनिझम आहे टॉक्झिसिटीचं, म्हणजे टॉक्झिसिटी किती आपण म्हणजे हे झालं तर त्याची जी टॉक्झिक लेवल आहे ते कशी ऑकर्ड होऊ शकते त्याच्यावरती हे आहे. तर मग यूज ऑफ पेस्टिसाइड्स इन ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन represents three relative but distinct risks defined as a quantifiable probability that harm or injury will occur. म्हणजे जनरली रिलेटिव्ह म्हणजे 3 असे पॉइंट्स आहेत जेणेकरून की रिस्क असेल त्या पेस्टिसाइड्सची प्रोबॅबिलिटी आहे तर जे करून हार्म किंवा इंज्युअर करतील किंवा त्याच्यामध्ये ऑकरन्स होऊ शकतं. फर्स्ट आहे की एन्व्हायरमेंट रिस्क असोसिएटेड विथ ॲडवर्स इफेक्ट on non-target organisms and groundwater contamination.
Next is occupational risks to agricultural workers and pesticide factory workers, which are considerably higher than those of the other sources of human exposure. While the occurrence of pesticides as a residue on or in edible foods. एन्व्हायरमेंटच्या फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे की जर एन्व्हायरमेंटचे रिस्क बघायला गेले तर जे नॉन टार्गेटेड ऑर्गॅनिझम्स आहेत आणि वॉटर कंटॅमिनेशन थ्रू होणार आहे ह्याचा जे ॲडवर्स इफेक्ट आहे हा एन्व्हायरमेंटमध्ये ऑकर होऊ शकतो फ्रॉम दी एन्व्हायरमेंट टू दी कन्झम्पशन ऑफ दी ह्युमन ऑर ॲनिमल्स. नेक्स्ट आहे की ऑक्युपेशनल रिस्क आहे. ॲग्रिकल्चरल वर्कर्स जे आपण पेस्टिसाइड्स यूज करतो फॅक्टरीजमध्ये किंवा आपल्या फील्डवरती ते सुद्धा हायर त्याच्यामध्ये चान्सेस आहेत ह्युमनला एक्सपोजर किंवा त्याच्यामध्ये हेल्थ कन्सर्न रिलेटेड पेस्टिसाइड्स सुद्धा त्यात इन्क्लूड होतात. नेक्स्ट आहे की ऑकरन्स ऑफ पेस्टिसाइड्स ॲज रेसिड्यू ऑन ऑर इन एडिबल फ्रुट्स. म्हणजे पेस्टिसाइड्स आहेत जे रेसिड्यूज आहेत ते फ्रुट्सवरती किंवा त्याच्या आतमध्ये सुद्धा प्रेझेंट राहतात. फ्रूटवरती म्हणजे जेव्हा एखादा आपल्याला ड्युरिंग हार्वेस्टिंग किंवा इल्डिंग प्रोसेस त्याच्यामध्ये काय होणार आहे की जे आपण पेस्टिसाइड्स यूज केलेले आहेत तर काही जर आपण वॉश नाही केले आणि डायरेक्ट कन्झ्युम केले तर त्याच्यावरचे जे पेस्टिसाइड्स आहेत ते तसेच तिथे राहणार आहेत राईट. मग ते रिमूव्ह करण्यासाठी वॉशिंग हे मस्ट आहे. जर ते वॉश नाही केले तर त्याचे जे पेस्टिसाइड्स आहेत ॲट द टाइम ऑफ कन्झम्पशन आपल्याला ते आपण कन्झ्युम करणार आहोत आणि त्याच्यामुळे टॉक्झिक आपल्याला ते होणार आहे. मग तसंच काही पेस्टिसाइड्स आहेत ते फ्रूटमध्ये ऑब्झर्व सुद्धा होतात. सो मग त्याचे एक मेन आहे की पिलिंग आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्याला ते अवॉइड करता येईल. ओके. नंतर मग जे क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स आहेत हे खूप म्हणजे हजार्डस आहेत ह्युमन हेल्थला. म्हणून त्या प्रोसेसला असं बोललेलं झालं आहे की बायोमॅग्निफिकेशन. while spray drips आणि drainage from the treated fields contaminated water bodies. Okay, next was की examples are here की spray drips आणि drainage फ्रॉम द ट्रीटेड फील्ड हे कंटामिनेट करतात वॉटर बॉडीजला किंवा स्मॉल प्लॅन्टन्स किंवा अदर ऑर्गॅनिझम्स जे वॉटरमध्ये आहेत प्रेझेंट ते ऑब्झर्व करतात पेस्टिसाइड्स आणि स्टोअर करून ठेवतात त्यांच्या टिश्यूजमध्ये. नेक्स्ट आहे की जो ॲनिमल फीडिंग ऑन प्लॅन्क्टॉन म्हणजे जे ॲनिमल्स आहेत जे प्लॅन्क्टॉन वरती फीड करतात म्हणजे त्यांचं जे फूड आहे ते प्लॅन्क्टॉन आहे. हे फूड चेनमध्ये आल्यावरती ते एनरिच्ड विथ दिस पेस्टिसाइड्स आणि त्याचे जे मेटाबोलाइट्स आहेत हे डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर टॉक्झिसिटीमध्ये. नेक्स्ट आहे की एखाद्या पिरियड ऑफ कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर रेसिड्यूज हे ॲनिमलमध्ये राहिले तर त्याचे जे स्टेप आहे इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशनची ही फूड चेनमध्ये बट ऑब्वियस इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे हे जे पेस्टिसाइड्स आहेत ते ह्युमनच्या ॲडिपोज टिश्यूजमध्ये ॲक्युम्युलेट होतात आणि इन्क्रीज होत जातात ॲज पर दी इन्क्रीज इन एज. देअरफॉर द प्रॉपर्टी इज ऑफन एक्सप्रेस्ड ॲज बायो कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर आणि रिपोर्टेड हा जो बायो कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर हा रिपोर्ट झालेला आहे फॉर हायड्रोफोबिक केमिकल्स ज्याची जी टेंडन्सी आहे फॉर दी पार्टिशन फ्रॉम दी वॉटर कॉलम अँड बायो कॉन्सन्ट्रेट इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जनरली बायो कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर हा जो आहे तो कॅल्क्युलेट कसं करणार आपण आहोत तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द केमिकल इन दॅट ऑर्गॅनिझम्स ॲट इक्विलिब्रियम अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द केमिकल्स इन वॉटर. ओके. ह्याचे जे हाय सोल्युबल पेस्टिसाइड्स हे एंटर होतात हायली डर्मॅटिकली. नेक्स्ट आहे की हे जे आहेत म्हणजे ह्याचे जे टॉक्झिसिटी लेवल आहेत ते आपले कुठले बॉडी पार्ट्स ला डॅमेज करू शकतात आणि त्यामुळे कुठले आपल्याला ॲडवर्स इफेक्ट्स फेस करावे लागणार. तर फर्स्ट आहे की लिव्हर हा प्ले करतो इम्पॉर्टंट रोल कशाला तर ॲबिलिटी ऑफ अन ॲनिमल टू डील विथ दी इफेक्टिव्हली विथ बोथ अॅक्यूट अँड क्रोनिक एक्सपोजर टू टॉक्सिक केमिकल्स. मग ह्याच्यामुळे काय होणार आहे की जी वाईड रेंज आहे इन्सेक्टिसाइड्सची इन्क्लुडिंग ॲलिड्रिन, डायॲलिड्रिन, क्लोरोडेन, एन्ड्रिन हे जे आहेत त्याला काय होणार आहे की ऑकरन्स होणार आहे लिव्हरमध्ये इन लार्ज अमाऊंटमध्ये. त्यामुळे ह्याचा जो ऑकरन्स आहे हा मोस्टली वर्टिब्रेट स्पीसीस असतात त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला भेटणार आहे. ओके. ह्याचा जो वेट आहे इंडक्शन बाय क्रोनिक एक्सपोजर टू
insecticide is most often associated with proliferation if smooth endoplasmic reticulum are and mixed function oxidized induction. म्हणजे जेव्हा लिव्हरचं वेट इंड्यूस झालेलं आहे त्या क्रोनिक एक्सपोजरमुळे ह्याचं डायरेक्टली आपल्याला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि मिक्सचर फंक्शन ऑक्सिडाइज इंडक्शनमध्ये इफेक्ट होणार आहे. त्यामुळे जो क्रिटिकल डिफरन्स आहे मोड ऑफ ॲक्शन ऑफ कार्बामेट्स आणि ऑर्गॅनोफॉस्फेट ह्याच्यामध्ये आपल्याला इझिली क्रिटिकल कंडिशनमध्ये पूर्ण आपल्याला त्या फेजमध्ये ऑब्झर्व व्हायला भेटणार. ओके, नेक्स्ट आहे की जनरली इन केस म्हणजे ऑर्गॅनोफॉस्फरस पेस्टिसाइड्स आहेत हे स्पेशल काइंड ऑफ न्यूरोटॉक्सिन्स ला ऑकर करतात किंवा ह्याच्यामुळे न्यूरोटॉक्सिन्सच्या रिलेटेड नर्वस सिस्टीमच्या रिलेटेड जेवढे टॉक्सिक्स आहेत ते ऑर्गॅनोफॉस्फेट पेस्टिसाइड्समुळे ऑकर होतात. त्यामुळे ह्याचं जे मोस्ट केसेस आहेत न्यूरोटॉक्सिन्सचे सायन्स हे आपण कशा थ्रू ओळखू शकतो तर सेव्हरल आवर्स किंवा डेज आफ्टर एक्सप्लोजर और इंजेक्शन तच कंडिशन हॅव बीन टर्म्ड एज डिलेड न्यूरोटॉक्सिन. म्हणजे आपण एखादं जर ऑर्गॅनोफॉस्फेट फॉस्फरस पेस्टिसाइड्स कंझ्युम केला तर आपल्याला डायरेक्ट इफेक्ट बघायला भेटणार नाहीये. सेव्हरल आवर्स किंवा डेज नंतर आपल्याला त्याचे साईड इफेक्ट्स दिसणार आहेत. त्यामुळे ह्या टर्मला डिलेड न्यूरोटॉक्सिसिटी टर्म केलेला आहे. नेक्स्ट आहे की ह्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते काय आहेत की इरिव्हर्सिबल डायमेलिनेशन ऑफ नर्व्स इन दी मेनी स्पीसीज ऑफ मॅमेल्स इन्क्लुडिंग ह्युमन ऑल्सो. आणि मेजर हा जो आहे फॉस्फेट्स हे कशाला कॉज करतात तर डिलेड न्यूरोटॉक्सिसिटी विच आर नथिंग बट दी फिनिल फॉस्फोथायोनेट्स. ओके, ह्याचे बिहेवियरल इफेक्ट्स काय असणार आहेत की जे व्हेरी लो एक्सपोजर लेवल्स हे डिक्रीज होणार आहेत. त्यामुळे लर्निंग आणि मेमरी फंक्शन्स ही सुद्धा कमी होणार आहे. हायपर ऍक्टिव्हिटी दिसणार आहे. परत ॲग्रेसिव्हनेस, डिफेन्सिव्ह बिहेवियर किंवा ॲबनॉर्मल कंडिशन क्रिएट होणार आहे. आणि रिझल्टिंग ह्याच्यामध्ये काय होणार आहे कधी कधी की इन रिड्युस्ड रिप्रोडक्शन. नेक्स्ट आहे की इम्युनोसप्रेशन हे जनरली पेस्टिसाइड आहेत जे सप्रेस झालेले आहेत इम्युनो कम्पॅटन्समुळे होस्टमध्ये. त्यामुळे ॲनिमल्स हे मोर ससेप्टेबल होतात या इन्फेक्शन. ह्याच्यामध्ये जनरली आपल्याला पेस्टिसाइडचे इफेक्ट्स कशा थ्रू बघायला भेटणार आहेत तर की जे इन्क्लूड होतात इंक्रीज इन प्रोटीन अँड लिपिड सिंथेसिस वाईल चेंज इन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. नेक्स्ट इज की हेप्टॅटिक सोल्युबल एन्झाईम्स आहेत दॅट इज ग्लुकोनिओजेनिक एन्झाईम आणि इंडक्शन ऑफ मायक्रोसोमल मिक्सचर फंक्शन ऑक्सिडेज हे आपल्याला चेंजेस तिथे ऑकर्ड होणार आहेत. नेक्स्ट आहे की कॉमन पॅथॉलॉजिकल फाइंडिंग्स इन लेब. म्हणजे कॉमन जे आहेत ते आपल्याला पॅथॉलॉजिकल काय आपल्याला लिव्हर्समध्ये कुठल्या कुठल्या टाइप्सचे बघायला भेटणार आहेत तर सेल्युलर हायपरट्रॉफी, नंतर फॅटी डिजनरेशन, सेल्युलर मर्जिनेशन, इंक्रीज्ड बॅसोफिला, इंक्रीज्ड ॲट फॅट ग्रॅन्युअल्स. नेक्स्ट इज सायटोप्लाझ्मिक व्हॅक्युलेशन, निक्रोसिस आणि इंक्रीज इन स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे जे आहेत ते आपल्याला ऑब्झर्व होणार आहेत इन लिव्हर. नेक्स्ट इज किडनीमध्ये हे जनरली एक्सक्रिशन ऑफ वॉटर इज द प्रायमरी फंक्शन किडनीचं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे सिग्निफिकन्स रोल ह्याचं काय आहे की रेग्युलेशन ऑफ टोटल बॉडी हिमिओस्टॅसिस. नेक्स्ट आहे नर्वस सिस्टीम ही मगाशी सांगितलं तुम्हाला ऑर्गॅनोफॉस्फरस आणि पॅराबाइट पेस्टिसाइड्स हे इनिबिट करतात ॲसिटिल क्लोलायनेस्ट्रेस. ह्यामुळे जो एन्झाईम आहे हा न्यूरो ट्रान्समिशन होतो बाय हायड्रोजनायझिंग ॲसिटिल क्लोलाइन आणि जो अॅक्युम्युलेट होतो कशात तर सिनॅप्टिक जंक्शन ड्युरिंग द प्रपोगेशन ऑफ नर्व इम्पल्सेस. वाईल एलर्जेनिसिटी हा जो आहे हा डेव्हलप होतो इन इंडिव्हिज्युअल किंवा ॲड्जुव्हंट्स कंटेंट इन दी फॉर्म्युलेटेड प्रोडक्ट्स. म्हणजे जे सबस्टन्स आहे ॲड्जुव्हंट्स म्हणजे जे सबस्टन्स एन्हान्स करतात बॉडीला इम्युन रिस्पॉन्स क्रिएट करायला टू अँटीजन. नेक्स्ट इज इस्ट्रोजेनिसिटी.
इस्ट्रोजेनिसिटी हे जनरली कॉज्ड बाय DDT, मिथोझायक्लोर आणि केपोन. ह्याच्यामधला जो आहे हा जनरली ट्युमर इनिशिएटर आहे आणि ट्युमर प्रमोटर्स आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला ट्युमरचे जे आहेत इनिबिटर्स किंवा प्रमोटर्स हे कन्सिडर केले जातात या सिन कार्सिनोजन्स मध्ये. ओके, नेक्स्ट इज कार्सिनोजेनिसिटी. ह्याच्यामधला जो मेजॉरिटी ऑफ द पेस्टिसाइड हा ससेप्टेबल होतो बिलॉंगिंग टू दी क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन ग्रुप मध्ये. नेक्स्ट आहे की म्युटाजेनिसिटी. ह्याच्यामध्ये जो इम्पेअरमेंट्स आहेत कॉज्ड बाय द इंट्रोड्युस्ड केमिकल्स हे रिझल्ट होतात. फॉर एक्झाम्पल कार्बेमाइड्स आणि कार्बोनाइल. नेक्स्ट इज टेराटोजेनिसिटी. टेराटोजेनिसिटी ह्याचा जो इफेक्ट आहे डेव्हलपमेंट होतो एम्ब्रिओ वरती किंवा फ्युटस वरती कॉज्ड बाय मॅनेट्रल एक्सपोजर which have been demonstrated for the wide range of pesticidal chemicals. These are the parts which may get damaged due to toxicity of these pesticides. Okay, that is kidney, nervous system, and these are the allergencities, estrogencities, carcinogencities for which their toxic effects can be observed. Okay, next is की ह्याचे जे रेसिड्यूज आहेत फूडमध्ये ते आपल्याला ऑब्झर्व करता येतील. म्हणजे मार्केट सर्वे नॅशनलनी जो सर्वे केलेला आहे फूड मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन 1988 मध्ये, त्याच्यामध्ये दाखवलं आहे की अप्रॉक्सिमेटली 75% ऑफ कन्झ्युमर्स हे पेस्टिसाइड रेसिड्यूज मध्ये कन्सर्न झालेले आहेत इन देअर फूड डेली इंटेक. त्यामुळे हे आपण कसं आहे की प्रेझेन्स ऑफ इथिल डायब्रोमाइड आणि क्लोरोडेन हे फूड्स मध्ये काय करणार आहे तर अक्यूट फूड पॉइझनिंग ऑकर करणार. नेक्स्ट आहे की एल्डिकार्ब कंटॅमिनेट करणारे वॉटरमेलन किंवा सेव्हरल कंट्रीज मध्ये एस्टॅब्लिश केलेले आहेत नॅशनल मॉनिटरिंग प्रोग्राम्स जेणेकरून अकॉर्डिंग टू दॅट पेस्टिसाइड्स मध्ये काही जे आहेत इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू दी फूड कंटॅमिनेशन ते ऑप्टेन कुठून झालेले आहेत तर टू डिफरंट अप्रोचेस रेग्युलेटरी आणि कमोडिटी मॉनिटरिंग सर्व्हिसेस आणि फोकस ऑन दॅट रॉ ॲग्रिकल्चरल कमोडिटीज. व्हर्च्युअली आपण बघितलं तर जे कंटॅमिनेटेड रेसिड्यूज आहेत ऑफ ऑल द मेजर क्लासेस हे जे क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स आहेत हे मोस्टली फाउंड कंटॅमिनंट्स ॲज अ पेस्टिसाइड्स आपल्याला बघायला भेटणार आहेत. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे DDT अँड इट्स डिग्रेडेशन प्रोडक्ट अँड मेटाबोलाइट्स फॉलोड बाय दिस एक्झाम्पल्स. ओके, नेक्स्ट आहे की DDT हा प्रिव्हियसली फाउंड ऑलमोस्ट म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये फूडमध्ये आपल्याला हा DDT फाउंड झालेला आहे. त्यामुळे हा जो आहे तो नावडेज बॅन झालेला आहे. US मध्ये तर हा 1972 मध्येच बॅन केलेला आहे. का तर त्याचे जे पर्टिक्युलर्स आहेत मीट्स किंवा डेअरी प्रोडक्ट्स मध्ये रिफ्लेक्ट होतात आणि पर्सिस्टन्स करतात त्या ॲडिपोज टिश्यूज ऑफ ॲनिमल्स ॲज वेल एज दॅट पेस्टिसाइडल रेसिड्यूज इन दी मदर्स मिल्क विच इज 10 to 30 times higher than that of cow milk. ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे रेसिड्यूजची ही 4x4 डायक्लोरोफिनिल, ट्रायक्लोरोइथेन आणि डायअलिड्रिन ह्याच्यामध्ये आपल्याला ऑकर करायला म्हणजे रेसिड्यूज प्रेझेंट असतात. आणि ह्याचा जो मेजर्ड केला झाला आहे ऑल ओव्हर बघितलं तर 0.02 ppm हा आपल्याला ऑब्झर्व करायला भेटणार आहे. देन पॉप्युलेशन exposures to pesticides in the diet can be assigned by the market basket total diet study. म्हणजे जे पेस्टिसाइड्स आपल्या इन जनरल डाएट मध्ये किती आहेत हे आपल्याला मार्केट सर्वे केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्यामुळे ते कंडक्ट केलेलं आहे FDA ने आणि त्याप्रमाणे 1 ppb हा रेसिड्यूड आहे हा प्रेझेंट असला पाहिजे किंवा त्याच्या इन जनरल म्हणजे 1 ppb चा जास्त जर भेटलं तर इट इज टॉक्सिक टू अस. हे जे आहेत ते काही नंतर मग नेक्स्ट आहे की हायेस्ट मेजर इंटेक वॉज ऑफ म्हणजे DDT नंतर हायेस्ट इंटेक कशा थ्रू आहे तर डायइलिड्रिन विच हॅव दी सम की म्हणजे आहे. ह्याच्यामुळे आपल्याला काय भेटणार आहे की जे मार्केट बास्केटच्या सर्वेनुसार फॅट्स आणि ऑइल्स आहेत किंवा मीट आणि पोल्ट्री ग्रुप्स हे लाईकली कंटेंट ऑफ दिस
पेस्टिसाइड्स. ओके, नेक्स्ट मुव्हिंग फॉरवर्ड की जे की पॉइंट्स आहेत अपॅरेंटली फ्रॉम एक्सटेन्सिव्ह सर्वेज ऑन दी पेस्टिसाइड रेसिड्यूज इन ह्युमन दॅट आर, की जे केमिकल्स आहेत फाउंड झालेले आहेत ह्युमनमध्ये दॅट आर मोस्टली क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स. आणि हे जे आहेत ते स्टेबल आणि लायपोफिलिक असल्यामुळे ते इझिली डिटेक्टेबल होतात ॲट अ व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट पॉइंट इज की ह्याचा जो लेवल ऑफ पेस्टिसाइड्स आहे जॉग्राफिकली व्हॅरी होतो. पण जर सेगमेंटेशन ऑफ दी म्हणजे ज्याचे जो व्हेरियस सेगमेंटेशन्स आहेत पॉप्युलेशन थ्रू हे सुद्धा त्या जॉग्राफिकल ह्याच्यानुसार व्हॅरी होतात. नंतर मग चेंज इन द लेवल्स ऑफ स्टेबल पेस्टिसाइड्स ओव्हर द टाइम आर रॅदर स्लाइटली. while the major factor of determining मेजर फॅक्टर आहे ह्या पेस्टिसाइड्सचे डिटेक्शन करायला तो आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ पेस्टिसाइड्स इन बॉडी इन दी फॉर्म दॅट इज फॅट कंटेंट. त्याच्यामुळे काय होणार आहे नंबर ऑफ अदर फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग दी फायनल डिस्ट्रीब्युशन ऑफ दी रेसिड्यूज. त्यामुळे डेली एक्सेप्टन्स लेवल इंडेक्स लेवल आपल्याला WHO आणि FAO ह्यांनी रिकमेंड केलेले आहेत सो दॅट की मॅक्झिमल डेली इंटेक ऑफ केमिकल्स आणि ड्युरिंग आवर लाईफ टाइम्स हे किती असले पाहिजे आणि किती जर असले तर ते आपल्याला रिस्क आहेत ते आपण ह्या चार्टमध्ये बघणार आहोत. ओके, दिस इज ॲक्च्युअल एस्टिमेशन दिलेलं आहे की 1% जाऊन नो इफेक्ट लेवल आपल्याला त्याच्यामध्ये ऑब्झर्व करायला भेटणार आहे. पण 1% जाऊन जास्त असेल तर इट इज टॉक्सिक टू अस. देन ADI दॅट इज acceptable daily intake is also applicable to the main pesticide metabolites if those detectable in the food and are the same for those who are experimental in animals. म्हणजे फूड मध्ये सुद्धा आणि एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स नुसार त्यांनी जे एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्याच्यावरती ऑब्झर्व झालेला आहे त्यानुसार हा चार्ट आपण त्यानुसार WHO आणि FAO यांनी हा चार्ट सांगितला आहे की जे किती आपलं डेली एक्सेप्टेबल इंटेक असलं पाहिजे. MRL stands for maximum residue limit आणि ERL stands for extraneous residue limit. Then here are in the first column there are pesticides. ADI means how acceptable daily intake, how much that is in mg per kg body weight, and MRL or ERL that is also in mg plus kg body weight. First is butylamine that is 0.1 and here no. Then captain is 0.1, cartap is 0.1, while chlorodiphenol is 0.0001, chlorothianol is 0.03, DDT is 0.05, and here is indirectly MRL or ERL intake of that daily intake. So these are in short the pesticides which should be taken in limited so that they will not cause any adverse effect in human consumption or animals. So this was in short about the pesticides of chlorinated and non-chlorinated. In this concept it has also been included that some chlorinated insecticides. Insecticides कुठले present आहेत ह्याच्यामध्ये की जेणेकरून आपण कुठल्या थ्रू जो क्लोरिनेटेड पेस्टिसाइड्स आहे किंवा नॉन क्लोरिनेटेड पेस्टिसाइड्स हे डॅमेज करू शकतात किंवा टॉक्सिक इफेक्ट आपल्याला क्रिएट करू शकतात ह्याच्यामध्ये आपण इन्सेक्टिसाइड्स मध्ये बघणार. ओके, त्याच्यामध्ये इन्क्लूड्स आहे की कार्बामेट्स हे जनरली किंवा ऑर्गॅनोफॉस्फेट्स हे जनरली वर्सेटाईल केमिकल ग्रुप थ्रू प्रेझेंट असल्यामुळे ते एक्सपोज करतात सिंथेटिक इन्सेक्टिसाइड्सला किंवा हर्बिसाइड्स, मेटाटिसाइड्स और केमोस्टेरियन्स. ह्याच्यामध्ये जे हायली इफेक्टिव्ह इन्सेक्टिसाइड्स आहेत ते काय होणार आहेत की रिक्वायर्ड झाल्यामुळे लेस अमाऊंट पर युनिट तसे त्याच्यामध्ये सिच्युएशन क्रिएट होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की फारसं तसं हायली पर्सिस्टन्स असल्यामुळे सफरिंग सुद्धा हाय असणार आहे. देअरफॉर त्याची जी टॉक्सिसिटी आहे ती किती असणार आहे की रिप्लेस झाली असणार आहे क्लोरिनेटेड pesticides in 3 groups, that is aliphatic oops, phenyl oops आणि heterocyclic oops. Phenyl first आहे काय आहे तर
सॉरी फर्स्ट काय आहे तर ॲलिफॅटिक ओप्स. ह्याच्यामध्ये जे कार्बन चेन आहेत स्ट्रक्चर थ्रूच असणार आहेत, त्याच्यामुळे हे जनरली यूज कशामध्ये होणार आहेत तर ॲग्रिकल्चर. एक्झाम्पल दिलेले आहेत की डाइन फॉक्स, देन डेमिटॉन, फोरेट एक्सेट्रा. देन फिनिल उप्स हे जे आहेत जनरली कंटेन्स फिनिल इटसेल्फ टेल दॅट की त्याच्यामध्ये फिनिल रिंग असणार आहे वन, of which the ring hydrogen is replaced by the attachment to the phosphorus and other hydrogen is replaced by Cl, NO2, CH3CN or S. The phenyl oops are generally stable असणार आहेत than that of aliphatic. और फर्स्ट फिनिल उप्स आहेत हे ब्रॉड कशा थ्रू झालेले आहेत तर ॲग्रिकल्चरल यूज विच वॉज जनरली इथिल पॅराथ्रॉन. नेक्स्ट इज हेट्रोसायक्लिक ओप्स. त्याच्यामध्ये हे जे आहेत ते जनरली कन्सिस्ट ऑफ दी हेट्रोसायक्लिक रिंग इन दी स्ट्रक्चर. देन पायरेथ्रॉइड्स हे जनरली आपल्याला नॅचरली प्रेझेंट असणार आहेत, ॲग्रिकल्चरल पर्पज ह्याच्यामध्येच यूज केले जाणार आहेत. नेक्स्ट आहेत की हे जे आहेत निओनेट ते इन्सेक्टिसाइड्स जनरली सिस्टमॅटिक ॲक्शन किंवा किल्स दी फ्लाईज वगैरे असणार आहेत. कॅट्स किंवा डॉग्सवरती आपल्याला छोटे छोटे पाखरं जे दिसतात ह्याच्यामुळे तो किल्स होणार आहे. नंतर मग नेक्स्ट आहे की एंट्री मायक्रोबियल्स. हे जनरली कन्सेप्ट आहेत खाली जे व्हॉट डज दे मीन फॉर. देन ॲलिजिसाइड्स हे आहेत ते काय कंट्रोल करणार आहेत तर ॲल्गे इन लेक्स, कॅनल्स, स्विमिंग पूल, वॉटर टँक्स आणि अदर साइट्स. वाईल अँटीफॉलिंग एजंट्स हे किल करणार आहेत किंवा रिपेल करणार आहेत ऑर्गॅनिझम्स दॅट अटॅच टू अंडर वॉटर सर्फेसेस सच एज वूड बॉटम्स. नेक्स्ट इज की अँटीमायक्रोबियल्स हे किल करणार आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज नेम इट सेल्फ टेल. तुम्हाला ही कॉमन कन्सेप्ट असणार आहे. देन फंगिसाइड्स किल फंगाईज. डिसइन्फेक्टिसाइड्स आणि सॅनिटायझर्स हे किल करणार आहेत कशाला तर इनॅक्टिवेट डिसीज करणार आहेत विच प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस होणार आहेत ऑन अन इंटिमेट ऑब्जेक्ट्स. देन फिमिगंट्स हे प्रोड्यूस करणार आहेत गॅस और वेपर इंटेंडेड टू डिस्ट्रॉइड पेस्ट इन दी बिल्डिंग और सॉइल. फ्युमिगंट्स हे जे गॅस किंवा वेपरच्या प्रोड्यूसमुळे काय होणार आहेत जे पेस्ट आहेत बिल्डिंग्स किंवा सॉइल्समध्ये हे डिस्ट्रॉय होणार आहेत. देन हर्बिसाइड्स हे जे वीड्स आहेत किंवा अदर प्लांट्स दॅट ग्रो वेअर दे आर नॉट वॉन्टेड ह्याच्यामध्ये हर्बिसाइड्स हे किल करणार आहेत. म्हणजे जे नको जर आपलं एखादं शुगर केनचं कल्टिवेशन करतोय आपल्याला पण तिथे नको ते सुद्धा ग्रास किंवा इतर कुठलाही प्लांट जर ग्रो होत असेल तर आपण हर्बिसाइड हे यूज करणार आहोत सो दॅट की तिथलं जे अनवॉन्टेड प्लांट्स आहेत ते आपण रिमूव्ह करू. इन्सेक्टिसाइड्स हे इन्सेक्ट्स किंवा अदर ऑर्थ्रोपॉड्स किल करणार आहेत. मिथेसाइड्स यांना अजून ॲक्रिसाइड्स सुद्धा रेफर केलं जातं. दिस आर द टर्म्स that is molicides kills snails and sludge, nematocides kills nematodes, ovicides kills eggs or insects and mites. Pheromone are the biochemicals which generally used to disrupt the mating behavior of that insects. Then repellents repel pesticides. Rodenticides control mice and other rodents. And defoliants cause leaves or other foliage to drop from the plant. Global synergies आहेत ते मार्केटची इज ऑफ अबाउट ₹45,000 crores. Okay, so this decontamination of food commodities of their insecticide residues we will look in the next lecture. Okay, so are you cleared about this pesticides that are of chlorinated pesticides and non-chlorinated pesticides? Generally pesticides हे यूज केले जातात ॲग्रिकल्चरल केमिकल्स म्हणूनच जे त्याने काय होतं की जी ग्रोथ आहे पेस्टची ही कंट्रोल केली जाते आणि आपलं जे आहे प्रोडक्शन हे इन्क्रीज होतं इनडायरेक्टली. ओके, आणि त्याचे जे आहेत म्हणजे क्लोरिनेटेड मध्ये काय कुठले पेस्टिसाइड्स यूज केले जातात आणि नॉन क्लोरिनेटेड मध्ये कुठले पेस्टिसाइड्स यूज केले जातात हे आपण आताच बघितलं. त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट त्यांनी टाकलेली आहे की नॉन क्लोरिनेटेड इन्सेक्टिसाइड्स म्हणजे जे इन्सेक्टिसाइड्स साठी आपण कुठले केमिकल्स यूज करतो पेस्टिसाइड्स दॅट आर इन्क्लुडेड इन दिस. ओके,
Then contamination of the determination of that food commodities of their insecticidal residues, while sources of that insecticide contamination of fruits, food or agricultural commodities, that we will look in the next lecture. For today, it's okay. Thank you.